नमस्कार शेतकरी मित्रांनो. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ॲग्री विथ सौरभ. बऱ्याचशा ज्या आंब्याच्या बागा आहे आता ज्याचं बाराचं रूपांतर चांगल्या प्रतीची सेटिंग झाली. सेटिंग होऊन बऱ्याच जे फळं असतात त्याची साईज देखील चांगल्या प्रतीची झाली. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांचं जी समस्या आहे, की आपले जे झाडं असतं किंवा जे आपला प्लॉट आहे, यामध्ये अशा प्रकारे जे आपले फळं असतात ते पिवळे होऊन त्याची ड्रॉपिंग होते खूप मोठ्या प्रमाणावर. मग याला कोणती कारणे असू शकतात? एक तर सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या झाडाचं वय एकतर कमी असणे किंवा आपल्या झाडामध्ये योग्य प्रकारे अन्नद्रव्याचा साठा नसणे. अन्नद्रव्याचा साठा कुठल्या प्रकारे? जे बोरॉन, कॅल्शियम, त्याचबरोबर फेरस, झिंक या अशा ज्या अन्नद्रव्ये असतात, याचा जर साठा कमतरता असेल, तर ते आपोआप त्याची फळं ड्रॉपिंग होत असतात. त्याचबरोबर आपण त्याला याच्यावरती काय उपाययोजना केली पाहिजे अन्नद्रव्य देत असताना? त्यामध्ये आपण बोरॉन, त्याचबरोबर कॅल्शियम नायट्रेटचा वापर केला पाहिजे. बोरॉन देत असताना आपण किती दिलं पाहिजे प्रति एकरसाठी? 1 ते 2 किलो प्रति एकरसाठी वापरलं पाहिजे. त्याचबरोबर आपण कॅल्शियम नायट्रेटचा वापर करत असताना 4 ते 5 किलो प्रति एकरसाठी वापरलं पाहिजे. याने ड्रिपद्वारे जर आपण दिलं, तर याचा देखील आपल्याला निश्चित फायदा होईल. त्या ठिकाणी देखील आपली जी ड्रॉपिंग आहे ती कमी होईल. त्याचबरोबर 2 नंबरला जे कारण येतं ते म्हणजे जे वाढतं टेम्परेचर. हे टेम्परेचर वाढल्यामुळं त्यामुळे देखील आपल्या पिकामध्ये ड्रॉपिंगची समस्या आपल्याला दिसून येते. मग ह्या काळामध्ये आपण काय केलं पाहिजे? पाण्याचा वापर केला पाहिजे. त्याचबरोबर आपण पाणी गारवा कसा मेंटेन ठेवता येईल आपल्या बागेमध्ये याची काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर आपण सिलिकॉनचं जे सिलिका असते मार्केट मध्ये आपण जे सिलिकॉन भेटतं वेगवेगळ्या कंपन्याचे भेटतात. त्याचा जर स्प्रे घेतला, ते आपल्या झाडाच्या पानावरती अशी एक लेयर तयार करतं जेणेकरून जे टेम्परेचर वाढतंय याच्यापासून आपल्या पिकाचं संरक्षण होतं. म्हणजे जेणेकरून ड्रॉपिंग ते तिथे थोडीफार प्रमाणात कमी होईल. त्याचबरोबर जे 3 नंबरला कारण येतं शेतकरी मित्रांनो, आपल्या झाडामध्ये एकतर कीड किंवा बुरशीजन्य रोग जे असतात, याच्यामुळे देखील थोड्याफार प्रमाणात जी गळ होत असते, त्याच्यावर देखील आपण बुरशीनाशकाचा स्प्रे घेणं गरजेचं असतं. त्यामध्ये कीटकनाशकाचा देखील थोडाफार वापर केला पाहिजे. मग त्यामध्ये घेत असताना आपण साप किंवा त्याबरोबर एखादं आमला वगैरे असं कीटकनाशकाचा वापर करू शकतो. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, ड्रॉपिंग होण्याचं आणखीन एक कारण असतं, की आपल्या झाडामध्ये जर अन्नद्रव्याचा साठा किंवा त्याचबरोबर ते वय असतं झाडाचं ते कमी प्रमाणात जर असेल, कमी वयाचं झाड असेल, तर त्यामुळे काय होतं झाड त्याची व्हेजिटेटिव्ह जी ग्रोथ असते ती चालूच ठेवत असतं. परंतु मग जे त्याच्यावरती त्याला जितके झापल किंवा त्याच्यात जितका अन्नद्रव्याचा साठा आहे, तितकेच फळं ठेवतं आणि जे एक्स्ट्राचे फळं आहे ते ड्रॉपिंग करतं किंवा गाळून टाकतं. त्यासाठी देखील आपण आपल्या झाडामध्ये किती अन्नद्रव्याचा साठा आहे हे देखील आपण बघणं गरजेचं असतं. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. जर तुम्हाला माहिती आवडत असेल तर आपले यूट्यूब चॅनल त्याचबरोबर इन्स्टा पेजला फॉलो आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करायला विसरू नका. धन्यवाद.